संपूर्ण विश्वाला माहिती तिथे महाबोधी महावीर बुद्धांचा जिथे सिद्धार्थ ज्ञान प्राप्ती झाली आणि ते बुद्ध झाले अख्ख्या जगाला माहिती आहे माझ्या बांधवांना. परंतु आजही ते महाबोधी महावीर आमच्या ताब्यात नाही. आमच्या हक्काधिकार आम्ही तिथे गाजवू शकत नाही. आणि मुस्लिम बांधवांची मस्जिद, हिंदू बांधवांचं मंदिर, ख्रिश्चन बांधवांची चर्च, आमच्या सिख बांधवांचा गुरुद्वारा, अरे पण ते महाबोधी विहार आमच्या भोगताचं का नाही? आणि म्हणून तर आमचं म्हणणं आहे की रस्ते पे उतर जाओ, रस्ते पे उतर जाओ, न्याय अधिकार चाहिए, रस्ते पे उतर जाओ, न्याय अधिकार चाहिए, अखंड मुक्त विरासती हमें, रस्ते पे उतर जाओ, न्याय अधिकार चाहिए, पंडे मुक्त बिहार हमें महाबोधि बिहार चाहिए. अरे हमारे इतिहास को छुपाओगे कब तक? अब 84,000 स्तूपों का हमें हिसाब चाहिए. बाबा चालले का जाणाऱ्यांनी लवकर चालू करतो. बस जाण्यावाल्याला जाऊ द्या नाही का. पण तुम्ही का घरी गेल्या घरी जाऊन झोपल्या तर बाबासाहेब रमाई तुमच्या सलूनामध्ये येऊन तुमच्या छातीवर बसल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या. हा काही हरकत नाही. ज्यांना अर्जंट आहे त्यांनी जा, ज्यांना अर्जंट नाही त्यांनी बसा. वेळ बराच झालाय मावल्या, परंतु बिना रमाई ऐकल्यानं कशा काही जाता का तुम्ही? अर्ध्या एक तासामध्ये कार्यक्रम संपवूया आपण. बसा बसा, जाऊ नका. ते महाबोधी महावीर आमचं आहे म्हणून ऐका बा. अरे या भारतातील बुद्ध धम्म, अरे या भारतातील बुद्ध धम्म आहे जगभरात. अरे अख्ख्या जगाला माहित आहे. अरे या भारतातील बुद्ध धम्म आहे जगभरात. अरे महाबोधी
विहारातून काढू महाबोधी विहारातून काढू शेंडीवाल्यांची वरात महाबोधी विहारातून काढू शेंडीवाल्यांची वरात महाबोधी विहारातून काढू शेंडीवाल्यांची वरात महाबोधी विहारातून काढू शेंडीवाल्यांची महाबोधी विहारातून काढू महाबोधी विहारातून काढू अरे शेंडीवाल्यांची वरात महाबोधी विहारातून काढू 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 शेंडीवाल्यांची वरात कोण शेंडीवाल्यांची वरात काढू शेंडीवाल्यांची वरात काढावं लागेल कारण ते महाबोधी विहार आमचं आहे आमच्या हक्काचं आहे आणि त्या महाबोधी विहारामध्ये फक्त आमचा भितू संघ आम्हाला दिले पाहिजे आम्हाला शेंडीवाल्यांची तिथे सावली सुद्धा पाहिजे नाही कारण ते महाबोधी विहार आमचं आहे अरे बौद्ध बांधवांनो ते महाबोधी विहार तुम्हाला आवाज देते अरे बौद्धांनो यार मला या शेंडीवाल्यांपासून मुक्त करा असं ते महाबोधी विहार म्हणते आणि कोण कोण शेंडीवाल्यांची वरात काढणार जरा दोन या पर करा रेडी महाबोधी विहारातून काढू महाबोधी विहारातून काढू महाबोधी विहारातून काढू शेंडीवाल्यांची कोण कोण वरात काढणार आहे इकडे आणि ज्यांचे हात खाली आहेत त्यांची वरात आम्ही काढवणार तुमचं कसं कोण कोण वरात काढणार आहे माझ्या सोबत बघायचं तुम्हाला कोणाची वरात काढायची आहे कोणाची कोणाची मग म्हणा महाबोधी विहारातून काढू महाबोधी विहारातून काढू सर्वांनी एक साथ म्हणायचंय महाबोधी विहारातून काढू पाहून चालल्या काय समस्या आहे तुमची कोण गाडीवाला आहे तुला इकडे रे बाबू महागडे 500 रुपये महागडून नाही जास्तचे आता तर तुम्हाला ड्युटी पाण्याचंही टेन्शन नाही हो बा लहान लहान लेकर वागरात कशा काय चालल्या या या गाडीवाले भाऊ कुठे आहेत त्याने याला इकडे सत्कार घेतो त्यांचा या इकडे दादा या हो गाडीवाले भाऊ या वर्षाकाठी एकच एवढा धम्म परिषद होते नाही करू नका बेटा रमाईचं गाणं गाणार आहे दादा धम्म दीक्षा जाईल तुम्हाला कसं का नका रमाईचं गाणं काय तिने ऐकल्याशिवाय कसं काय चाललंय हा बरं कोण्या गावाला राहतो तुम्ही थांबा थांबा कोण्या गावाला राहतो तुम्ही लातूरलाच राहता ना अरे माया गाडीने सोडून तर तुम्हाला काय टेन्शन घेता तुम्ही कोण गाडीवाला होता तो गेला बॉल त्याला इकडे घे थांबा कोणाची अहो सुट्ट्या लागल्या नाताळच्या सगळ्यांना माहिती तुला बरं काही हरकत नाही बघा त्यांचा काही प्रश्न आहे परंतु हे बोलण्याचं काय करायचंय कोणाची वरात काढायची तुम्ही थांबा कोणाची कोणाची बाहेर आहे थोडस जोरात बोल कोणाची वरात काढायची का काढायची का नाही मग बंदीसोबत यायचं का नाही तिकडे दिल्लीले तुम्ही आता जिथून चालले काय दिल्ली येता जिथून
अबो नाही हे बघा गाडीवाला भाऊ कोण बोलता आम्हा समोर समोर बसा या क्या बात है या याच्यासाठी चहाची व्यवस्था करा बाबू थंड या ना बसा बसा या हे मावशी कोणाची वरात काढायची आहे हा या बात आहे हा कोणाची वरात काढायची आपल्याला हा मग शेडीवाल्याची वरात काढायला तुम्ही लागेल माहिती हा म्हणून काय करायचंय महामोदी विहारातून काढू महामोदी विहारातून काढू महामोदी विहारातून काढू शेडीवाल्यांची तुमच्यावर याच्यासाठी जबरदस्ती आहे कारण या माय माऊली बस पटकन बस सगळे लोक तुझ्याकडे पाहू लागले बस याच्यासाठी तर तुम्ही सुखा समाधानाने जगावी बस ना मावशी अरे गातो जेव्हा गातो किंवा नातो तुम्ही आता पहिले ती आवडी माझ्या ऐका आणि तुम्हाला सार्थ अभिमान आहे विकास राजा जे बी म्हणून सलूट करतो तुम्हाला तुम्ही जाऊन वापस आल्या क्या बात आहे पण लक्षात घ्या पाहुण्यांनो आज तुम्ही इथे मानस सन्मानाने बसले तुमच्यावर काय आक्रोश आहे माझा महिला मंडळीवर लक्षात घ्या बाबासाहेबांचं स्टेटमेंट आहे माझं नाही हो माझं स्टेटमेंट नाही बाबासाहेबांचं स्टेटमेंट आहे बाबासाहेब म्हणतात मी त्या समाजाची प्रगती उन्नती त्या स्त्रियांच्या त्या समाजातल्या झालेल्या स्त्रियांच्या प्रगती उन्नतीवरून मी ठरवतो की तो समाज किती विकसित आहे एक गोष्ट लक्षात घ्या माऊल्यांना आज तुम्ही माना सन्मानाने इथे बसले तुमच्या अंगावर लाख लाख रुपयाचे दागिने तुमच्या कपाटामध्ये 20-20 हजाराच्या मखमल्या साड्या आहेत पण त्या 20 हजाराच्या मखमली साडीवर माझ्या माय माऊली रमाईच्या फाटक्या लुगड्याचे उपकार हे तुम्ही विसरता कामा नये अरे अशा किती रात्री बाबासाहेबांनी जागून सोडल्या अरे अशा किती रात्री माय माऊली रमाईने जागून सोडल्या आणि तुम्ही एकाच दिवसात थकता हो असं दबून चालणार नाही पहिल्यानं भंतेजीला तुमची साथ पाहिजे महाग महाबोधी मुक्त करायचं का नाही करायचं की नाही मग असं घरी गेल्यानं होईल का मुक्त महाबोधी जाऊ दे तो गाडीवाला चालला अरे भंतेची स्पेशल गाडी करून तुमच्यासाठी टेन्शन घेऊन घेता हा म्हणून काय म्हणायचंय हा आणायला उठवतो त्यांना मी काय हरकत नाही म्हणून कोणाची वरात काढायची आपल्याला कोणाची काढायची मावशी कोणाची काढायची आहे त्या शेंडीले आता अशी कापून टाकायची ते शेंडी ठेवायचीच नाही बिलकुल ते महाबोधी म्हणून अरे महाबोधी विहारातून काढू महाबोधी विहारातून काढू महाबोधी विहारातून काढू अरे मुक्त करो पीटीआर रद्द करो महाबोधी महाविहार महाबोधी महाविहार महाबोधी महाविहार आणि त्याच्यासाठी बंदे पहिल्यांदाची साथ देतो आणि आता बंदीजीने सांगा काय महाबोधी बंदीजी याची लिस्ट बनवा ज्या ज्या आल्या नाही मी माया गाडी नाही आणि समाजाचा तुम्हाला नाही राजीनामा मागितला तर लक्षात घ्या का तुम्ही ऑलरेडी 3 डबे करून टाकले रेल्वेचे बुक बापरे बाप जोरदार टाळा झाला पाहिजे आणि हे काम माझ्या बांधवांनो जे सांस्कृतिक चळवळ असो ही बाबासाहेबांची चळवळ आदरणीय आमचे प्रियानंद मंत्रीजी उपगुप्त मंत्रीजी आणि सर्व भिक्खू संघ इथे उपस्थित असलेला प्रामाणिकपणे राबवतो माझ्या बांधवांनो प्रामाणिक
भिक्षू आणि प्रामाणिक धर्मगुरू भेटले की माणसाला जगणं आणि माणसाला जगण्याची कला करते. एकडा जोरदार टाळा झाला पाहिजे भिक्खू संघासाठी. एकडा माझ्यासोबत घोषणा लावायची भिक्खू संघाचा, भिक्खू संघाचा, भिक्खू संघाचा. आणि मग महाबोधी विहारातील या गीताचा शेवट महाबोधी विहारातून महाबोधी विहारातून सन्माननीय गायिका धर्माध्यक्ष लासोडकर आपल्यासमोर गीत सादर करतील अशी मी त्यांना रिक्वेस्ट करतो, विनंती करतो. या एक वेळा जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करा. या लवकर हे आता एवढं गीत ऐकून जाऊ की वकील साहेब ही व्हिडिओ करा बरं छान. त्यांचा मोबाईल घ्या किती तिकडे कोणी कांबळे नाही Hello, hello. Hello, check. Hello, hello. Hello, hello. Hello, hello, check. Hello, hello. Adamma. या ठिकाणी जमलेले सर्व बौद्ध उपासक उपासिका तथा सर्व समाज बांधवांना माझ्या वतीने क्रांतिकारी जय भीम. जय भीमचा आवाज असा जोरात आला पाहिजे. आपण कुठे आलोय? धम्म परिषदेमध्ये आलोय. इथून क्रांतीची सुरुवात करायची आहे आपल्याला. आवाज कसा आला पाहिजे जोरात? जय भीम. आणि या ठिकाणी आदरणीय पूज्य भंतेंचे
यांच्या म्हणण्याने मी गाण्यासाठी बसलेली आहे. तसं विकासदारांचा प्रोग्राम खूप सुंदर सुरू होता. डिस्टर्ब केलं असं मला काही वाटत नाही, परंतु माझ्या आणि ही माझी माती आहे विकास दादा. इथं माझा जन्म झाला, इथं या मातीमध्ये धर्मदीक्षा घडली, या समाजामध्ये धर्मदीक्षा घडली आणि इथं जायला मला खूप अभिमान वाटतोय, खूप मोठेपणा वाटतोय. कारण तुम्ही मला घडताना बघितलंय. माझ्या वडिलांनी मला आदरणीय लोककलावंत राजकुमारजी सकपाळ यांनी मला कसं घडवलंय हे तुम्ही बघितलंय. मला मोठं होताना बघितलंय. ही बऱ्याच दिवसांनी तुमच्या समोर गाण्याचा योग आलाय. आता तुमची धर्मदीक्षा केवढी झाली ते बघण्याचा आज योग आलाय बऱ्याच दिवसांनी. आणि मी एक छोटीशी रमाई गाण्याचा प्रयत्न करणार आहे. गोल मारून घ्याल अशी अपेक्षा करते. या ठिकाणी पूज्य भंतेजी पहिल्यानंतर आदर्शनात आली. ही धम्म परिषद सुरू झाली आणि या लातूरकरांना धम्माची वाट दाखवण्याचं कार्य भंतेजी करतात. खरंच खूप मोठी गोष्ट आहे, मोलाचं कार्य आहे. त्यांच्या खरंच लातूरकरांच्या वतीने खूप खूप आभार.
रमाईचे गीत आपल्या सेवेत सादर करत आहे. माझं नवीन रमाई गीत दागिना या गाण्याला बराच प्रतिसाद मिळाला, खूप व्हायरल झालंय गाणं. तेच रमाईचे गीत आपल्या सेवेत गाते आहे. जरा थोडस मॉनिटर मध्ये बोलून द्या. हॅलो 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 गरिबीचा उरफान आली रमाई आली रमाई. सूर्य हसला तेव्हा गाली हसली रमाई. मनोज राजा या दागिना ढीक समाजाचा, पण आज दागिना झाली रमाई, आज दागिना झाली रमाई. मग आज दागिना झाली रमाई. क्या बात है. मला काय म्हणलं, रमाई गावावरती पाण्यासाठी जाते. तिथे गेल्यावर पहिला तिला चिडवताय की अगं रमा, तुझा नवरा एवढा मोठा बॅरिस्टर आहे, विद्यापती आहे, डॉक्टर आहे, परंतु तुझ्या घरामध्ये साधा फुटका मणी नाही. पण रमाई नाराज होत नाही माय माऊल्या. रमाई त्यांना उत्तर देते. कशा पद्धतीने उत्तर देते बघा. अरे बायानो, सोन्याचा सोन्याचा फुटका मणी, वा वा अरे बायानो, सोन्याचा सोन्याचा फुटका मणी, सोन्याचा सोन्याचा फुटका मणी, सोन्याचा सोन्याचा फुटका मणी, सोन्याचा सोन्याचा फुटका मणी. मला काही खंत नाहीये त्याची, मला काही अवघड वाटत नाही त्याचं का. अरे सोन्याचा सोन्याचा फुटका मणी, सोन्याचा सोन्याचा फुटका मणी, खरा माझा दागिना माझा घरी, 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 खरा माझा दागिना माझा
सुजाग सोन्याचा कमणी रमाई म्हणते नसुद्याग सोन्याचा फुटका म्हणी आम्ही म्हणतो रमाई क्या बात है माझे दादा या घराचा एक खासराम सुप्रसिद्ध गायक माझे बाबा आदरणीय विकास राजाजी यांच्याकडून त्या वहिनीला अनमोल असं प्रेम आहे अनमोल अशी भेट आहे आणि एका कलाकारानं दिलेले पैसे म्हणजे ते किमतीत मोजता न येण्यासारखं एक प्रेम आहे आभारी आहे दादा जयंती तुम्ही आम्ही म्हणतो का नाही आम्हाला एका बाईनं जर चिडवलं ना दादा सांगितलं मागे एखाद्या बाईनं जर काय उलट बोललं ना आम्हाला तर आम्ही घरात जाऊन फुगून बसतो परंतु रमाई कशी होती सुजाग सोन्याचा फुटकामणी सुजाग सोन्याचा फुटकामणी सुजाग सोन्याचा फुटकामणी जरा माझा दागिना माझा मला आहे सारच भान आणि धनाची माझ्या सारच भान हे बायानो मला आहे सारच भान धनाची माझ्या सारच भान आणि धनाची माझ्या हिला कोहिनूर माझा धनी हिला कोहिनूर माझा धनी हिला कोहिनूर माझा धनी विके पडे दया पुढे सोनं विके पडे दया पुढे गुणवान रमादी शिलाची खाण होती हा शेर माझे वडील लोककलावंत राजकुमारजी सकपाळ यांनी लिहिलेला आहे काही ना गुणवान रमादी शिलाची खाण होती भीमरा याला चोखेल ती वेळी पार होती आणि माय मारल्या शेर गात असताना वाचल्यानंतर आवडला इथं काळजाला लागला तर टाळ्या वाजून प्रेरणा देत चला कलाकारांना बरं वाटतं तुम्ही दिलेल्या पैशांपेक्षा जास्त तुम्ही वाजवलेल्या टाळ्याची खूप प्रेम भेटतं गुणवान रमादी शिलाची खाण होती याला शोभेल अशी गोरी पार होती त्या हळदीच्या गटाला धरून सीमाच होती कारण त्या भीमरायाच्या संसाराची ती शान होती मला आहे सारच भान आणि घरात हिला कोहिनूर माझा धनी हिला कोहिनूर माझा धनी विके पडे दया पुढे असं काढत तुम्ही उन्या धुनी याचं उन त्याचं उन ही अशी ती तशी याची पोरगी इकडे गेली माहिती तिची पोरगी तिकडे गेली माहिती पोरग असं रमाई कशी होती बघा काढत कसा तुम्ही उन्हे धुनी काढत कसा तुम्ही उन्हे धुनी काढत कसा तुम्ही उन्हे धुनी मला खरा माझा दागिना
कसा धनी माझा शिलाने मी शिलवंत कसा धनी माझा शिलवंत. कशी होती माय रमाई रमा पिंपळाचं पान जसं कुंकू कंपाई आणि हा सुद्धा शेर माझे वडील लोककलावंत राजकुमार सकपाळ यांनी लिहिलेला काय लिहितात आहे का? रमा पिंपळाचं पान जसं कुंकू कंपाई लेविते भीमाच्या नावाचं मंगळसूत्र कोटी होईते भीमाच्या नावाची पतिव्रता रमाती भीमाच्या यशाची यशवंती पतिव्रता रमाती भीमाच्या यशाची यशवंती हाती नाव पतीचे ते भीमराव बोलते भीमराव बोलते. आणि आमचे काकाजी आदरणीय भारताचं भूषण म्हणायला काही हरकत नाही. विकास राजाजी यांचे वडील माझे काका आदरणीय मिलिंदजी चंद्रिका गोरे काकांकडून अनमोल असे आशीर्वाद मिळाला त्यांच्या लेखीला. आणि खरंच दादाच्या पाठीशी त्यांचा हात आणणं ही खूप मोठी दौलत आहे. विकास दादा आणि पाठीवरती बापाचा हात असणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. काकांचा आशीर्वाद मिळाला आभारी याच्या मी काय म्हणायचं आणि खरंच माता भगिनींनो बांधवांनो माता रमाईचा बाबासाहेबांच्या समाज कार्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. रमाई जर का बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये आली नसती तर कदाचित बाबासाहेब सुद्धा घडू शकले नसते. कुठल्या बाईला वाटत नाही की माझ्या नवऱ्यानं मला वेळ दिला पाहिजे, लेकरा गावामध्ये वेळ घालवला पाहिजे. तसं रमाईला सुद्धा वाटायचं हो. रमाई कधी कधी चिडचिडी करायची बाबासाहेबांवर, परंतु बाबासाहेब अगदी प्रेमानं त्यांच्या रामूला समजवायच्या. अगं रामू, या समाजाला गुलामी नावाच्या रोगाने ग्रासलेला आहे रामू, त्यामधून मला समाजाला मुक्त करायचंय. या समाजाचा लागलेला रोग माझ्याशिवाय
कुणी दुरुस्त करणार नाही, त्याचा मी एकटाच डॉक्टर आहे. थोडस समजून घे रमा. आणि बाबासाहेबांकडे बघता 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 त्या माऊलीने स्वतःच्या अपेक्षाच मारून टाकल्या आणि ठरवलं की साहेब ज्या रस्त्याने जातील त्या रस्त्याने आपल्याला जायचं. साहेब समाजासाठी जगताय तर त्या वणव्याची सावली बनून आपल्याला जगायचंय. रमाईने ठरवलं. बाबासाहेबांनी त्या घराकडे लक्ष दिलं नाही हो तुमच्या आमच्यासाठी. बायकोकडे नाही दिलं, लेकरांकडे नाही दिलं. आजचे वैभव आहे ते फक्त बाबासाहेबांमुळं. माता रमाईच्या त्यागामुळे आज आम्ही हे वैभव बघतोय. काय मावल्यानो, बाबासाहेब एके ठिकाणी म्हणतात, आदरणीय या भारताचे खासदार कवी व गायक मनोज राजाजी गोसावी यांनी वाचनातून अनुभवले. का म्हणतात बाबासाहेब की मी पाहिजे तेवढा पैसा साचवू शकलो असतो. भक्तीजी, मी पाहिजे तेवढा पैसा साचवू शकलो असतो. सत्ता सुंदरीला माझ्या इशाऱ्यावर नाचवू शकलो असतो. मी लोळलो असतो पाचू हिऱ्याच्या विचारावर. पण मी या माझ्या गरीब समाजाला वाचवू शकलो नसतो, वाचवू शकलो नसतो. आजकालच्या आम्ही परिस्थिती बघतोय. कुणी पैशाच्या मागं पळतोय, कुणी गाडी बंगल्याच्या मागं पळतोय, कुणी बायकोच्या मागं पळतोय. समाजाची ज्यांना धुरा पुढे न्यायचे ते काही लोक जर सोडले तर काही लोक एवढे वाया गेले आमच्या समाजामध्ये. आणि बाबासाहेबांचं जे कार्य इमानानं करतात त्यांच्या कार्याला माझा सलामच आहे. परंतु जे फरक नाही त्यांचं काय करायचं, त्यांना सुद्धा रस्त्यावर आणायचं तुमचं आमचं काय पाय मावल्यानो. नाहीतर आमच्याही काही पाय मावल्या ब्रह्म परिषदेला पांढऱ्या साड्या घालून यायचं आणि उद्या घरी गेलं की काही गेलं नाही. परंतु माय मावल्याने ब्रह्म परिषद म्हणजे फक्त गाणं ऐकण्यापुरतं, ब्रह्मदेशना ऐकण्यापुरता विषय नाही, इथं सोडून जाण्याचा विषय नाही, त्याचं अनुकरण करण्याचा विषय आहे. आणि अनुकरण करण्याचा प्रयत्न करा. कारण या महापुरुषांनी तुमच्या आमच्यासाठी खूप मोठा त्याग दिलेला आहे. बहुत कुछ पेपर दिया रमाई ने. मनोज राजाजी गोसावी लिखते हैं कि बहुत कुछ पेपर दिया रमाई ने, रात पेपर दिया रमाई ने. मनोज राजा अंधेरी कुटिया में हमें चांद लाकर दिया रमाई ने, हमें चांद लाकर दिया रमाई ने. हे हमारी बरले फूल समाज हरले. रमाईचा प्रयत्न करते. तुम्ही मला म्हणताय ना तुझ्या गळ्यामध्ये दागिना आहे, परंतु माझा शब्द आहे. एक दिवस माझे साहेब या समाजाचा दागिना होतील. रमाई बोलते आहे हे भरले फुल समाज भीम दागिना झाला जगाचा, भीम दागिना झाला जगाचा. शब्द रमाईचे सदैव रहे भगीमणी, सदैव रहे भगीमणी. काय सदैव रहे भगीमणी. माझ्या या समाजाला काही
इच्छिते आहे मी आणि निश्चितच माझ्या शब्दाचं मोल कराल अशी अपेक्षा करते. या युद्धाचा मी शेवट करते आहे. मी तुमच्या खिशामधला, तुमच्या चंची मधला, तुमच्या पॉकेट मधला 1 रुपया असो, 5 रुपये असो, 10 रुपये असो, 100 रुपये असो, 500, 1000 जसं होईल तसे या स्कार्फवरती तुम्ही आणून द्यायचे. कारण हे जे दान मी करणार आहे ते बिहारासाठी देणार आहे. तुमचं जे दान आहे ते या बिहाराला जाणार आहे. आपल्या भंतेजींच्या सत्कार्यासाठी हे दान जाणार आहे. आणि म्हणून आशा करते की इथे बसलेला एक माणूस आपल्या बिहारासाठी धम्मदान देईल. तुम्ही असं धम्मदान देत असाल ती गोष्ट वेगळी आहे, परंतु धम्मदीक्षेच्या गाण्यावर धम्मदान द्यायचं आणि ते दान बिहाराला जाणार आहे. सगळ्यांना विनंती आहे, आपल्या जवळ शक्य झालं तेवढं धम्मदान या स्कार्फ वरती तुम्ही आणून द्याल अशी मी अपेक्षा करते. पहिला शक्ती सगळ्या पटपट उठल्या पाहिजे आणि गाण्याकडे सुद्धा लक्ष असलं पाहिजे तुमचं. अलंकाराच्या भाटणी चुडी अर्थबोधाचा राखणी चोरी. आलं जन्माला आलं दिसे, आलं जन्माला आलं दिसे, मनाचे राजा चले घरी. अलंकाराच्या घाटणी तुझी शयाने जरी शक्ती शब्दाकडे असावं लक्ष बांधवांनो. क्षयाने जरी शंख झाली रमाई, पण मूक नायकाचे अंक झाली रमाई. सुरता यावे म्हणून बायांचा त्रास देत नाही, माणसं बोलतात. तुमचाही असेल ना तुम्ही सोन्यासारखा माहिती नाही. माय 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 वदेर माये काळजा तुनी, वदेर माये काळजा तुनी, वदेर माये काळजा तुनी. खरं माझं दागिना
इथंच आवाज आला पाहिजे. वदीर मागे काळजा चुनी, वदीर मागे काळजा चुनी, खरा माझा दागी, 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 खरा माझा दागी. सगळे चालले तसे वाटत नाही मला भूमदान देण्यासाठी. शेवटपर्यंत जिथेपर्यंत माझा आवाज जातो तिकडे शेकोटी करून बसले माणसं त्यांनी सुद्धा पटकन उठून आले पाहिजे. गाण्याचा शेवट करते. सगळ्यांचे हात वर झाले पाहिजे. सगळ्यांचे हात आई रमाईच्या त्यागावर असलेले गाणं आम्हाला वंदन करायचंय. सगळ्यांचे हात माझ्या हिमाच्या नावाचं, माझ्या हिमाच्या नावाचं, माझ्या हिमाच्या नावाचं गुलाबी गरबानं, माझ्या हिमाच्या नावाचं. इकडे चारच माणसं आहेत, चारच दिसत आहेत मला. चारच आहेत का? कर सको तो अपनी वाणी में सर पैदा करो. और ये शेर इस भारत के मशहूर और मारूफ फनकार शायर मेरे अंकल प्रकाश नाजिब पाटणकर लिखते हैं कि कर सको तो अपनी वाणी में असर पैदा करो, हवाओं का बदल दे तुम्हें इज्जत से जिला इस देश में अगर कोई साथी है घर घर में अम्बेडकर पैदा करो. माझ्या भीमाचं नावाचं, माझ्या भीमाचं नावाचं. सगळ्यांच्या हातात, सगळ्यांचे शेवटपर्यंत सगळे 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 मोठं राहिले पाहिजे. सगळ्यात मोठं राहिले पाहिजे. त्या भागात माझ्या भीमाचं नावाचं, माझ्या भीमाचं नावाचं, माझ्या भीमाचं नावाचं गुलाबी गरबानं, माझ्या भीमाचं नावाचं गुलाबी गरबानं, गुलाबी गरबानं, गुलाबी कुलवीर रमान, कुलवीर रमान, आई रमाईच्या त्यागाला होतं सोन्याला सोन्याचा फुटामणी, सोन्याला सोन्याचा फुटामणी, सोन्याला सोन्याचा फुटामणी, सोन्याला सोन्याचा फुटामणी, पण खरवाला दागिना सोन्याचा फुटामणी, खरवाला दागिना जय भीम. थँक्यू, धन्यवाद. आणि दादांचा मी बराच वेळ घेतला त्याबद्दल
थँक्यू, धन्यवाद. लातूर पॅटर्न आहे. महत्वाच्या गाण्यालाच पळाली जरा. तेच गाणं भारी आहे जरा. हॅलो. आणि हे दान मी भंतीजींना सुपूर्द करते. हे धम्मदान या समाज कार्यासाठी बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यासाठी हे धम्मदान देण्यात येत आहे आपल्या सर्वांच्या वतीने. जय भीम. आणि शेवटची रमाई नाही फार सुंदर चांगला विषय रमाईचा आपल्या समोर सादर करेल.
कि हम मिले जा याद फजाए कि हम मिले जा हर एक चीज है अपनी जगह की साले से ये नहीं जमाने से इस तरह से मेरे हे गाणं त्यांच्यासाठी आहे. जे लोक फक्त स्वतःसाठी जगतात, जे कधी बाबासाहेबांची चळवळ देत नाही, धम्म कार्यात येत नाही, अशा लोकांना म्हणलाय काय अरे फुले गाठू अरे तुझ्या जगण्यावर हातच बाबासाहेब अरे फुले गाठू अरे तुझ्या जगण्यावर अरे फुले गाठू अरे तुझ्या जगण्यावर अरे बाबासाहेबाला विसरला तू रे विसरला फुले गाठू तुझ्या जगण्यावर अरे बाबासाहेबाला विसरला तू रे समाजाला सुनही गाणं देत आणि समाजाला सुनही गाणं देत. बाबासाहेबांच्या पुण्याने पगार किती 60,000 अरे शांता काही नसते करतो माझ्या साहेबाला 60,000 रुपये पगार आहे. किती 60,000 माझ्या साहेबाला 60,000 रुपये पगार आहे. पण मी जयंतीचा चंद्र मला 100 रुपये देते. किती डोंगण्यात पाणी घेऊन काय फायदा पगार किती 60,000. बाबासाहेबांच्या पुढे 60,000 पगार आणि जयंतीचा चंद्र किती 100 रुपये. म्हणून तर माझं म्हणणं आहे की शून्यातून विश्वचे नाम करतो त्याला कलंदर म्हणावे आणि समजून उमजून चुका करतो त्याला कलंदर म्हणावे. अरे 60,000 रुपये कमवून जयंतीचा चंद्र 100 रुपये देतो अशा आराम कोणाला दलिंदर म्हणावे. अरे भीमा
कळते घरी तरी त्यांनी बघताना सर्जवानी बाबासाहेबांना विचारलं जे लोक बघतात स्वतःसाठी बघतात अशा लोकांना वाजवत आता जात नृत्य काही नाही माझ्या बांधवांना वर्षवासाचा महिना असेल ग्रंथ पठणाला बुद्ध विहार हाऊसफुल पाहिजे परंतु 2-4 महिला बुद्ध विहार बाकीच्या मात्र 2-4 जणी बुद्ध विहारात जातात 10-15 लोक बुद्ध विहारात जातात आणि बाकीच्या मात्र नुसत्या आम्हाला आमची पाहिलं जास्त शायनी झाली ती बुद्ध विहारात चालली आम्हाला ती आमची जास्त शाही झाली बुद्ध विहारात चालली तू काय करतस काय चोनके आग लावे तू काय करतस तुला का आम्हाला आमची बहिण जास्त शैली झाली ती बुद्ध विहारात चालली ती तू काय करतोय चोनके महिला मंडळींना नाही बेकार नाद आहे माझा घराच्या बाजूला जर झगडा चालू असेल तर भीतीने कान घेऊन ऐकण्यात घ्या भीतीने जाऊ आणि मग आपले कामं धंदे टाकून तिच्या घरी झाले आम्हालाही मारलं का तुम्ही आम्हाला ती मारली की झपट मारली तू आपलं पाहिलं विचार एवढं सुख आहे दादा जयजीववाल्या बाहेर एवढं सुख जयजीववाल्या बाहेर यातो ना सुख आहे कारण तुम्हाला कधी अन्नासाठी मारल्या जात नाही तुम्हाला कधी हुंड्यासाठी मारल्या जात नाही पिंट्याचा पप्पा तुम्हाला कधी हात उचलू शकत नाही भले पिंट्याच्या मायने एखादी पिंट्याच्या बापा ठेवून मिळेल तरी तो विचारा कराल सांगूही शकत नाही बोलूही शकत नाही एवढं संरक्षण आहे तरी आमच्यातल्या काही जयंतीचा चंद्र किती 100 रुपये पगार किती आहे 60,000 वर्गणी किती 100 रुपये आणि 100 रुपये आता पाहून घ्या 100 रुपये दिली त्याच्यात विचारतं की भोजनदान में क्या क्या आहे वर्गणी किती दिली 100 त्याच्यात विचारतं भोजनदान मध्ये आता 100 रुपये पिंट्या बी निंटी चिंट्या बी पिंट्याचा बाप बी पिंट्याची माय बी 100 रुपये आल्या काही काही लोक तर कमाल करतात आता हाताचा खाता बांधून बी नेतात नाही पिंट्याचे बाप्पा ना यायच्या ऑफिस मधून त्याच्यासाठी गिलासामध्ये तेवढा माझ्या माय मावल्यांना माझं म्हणणं आहे या माय मावल्या दुपारच्या टायमात बघा 2-4 बाया बुद्ध विहारामध्ये फार कमी महिला मंडळी जातात मग महिला मंडळी जातात कुठे यायच्या मिटिंग बसते 2-4 महिला मंडळी बुद्ध विहारामध्ये जातात बाकीच्या मात्र हे तुले अशी मनात होती ते तुले तशी मनात होती इच्छी चोनकी तिच्ची चोनकी मग या चोनक्याने माझं म्हणणं आहे काय आगे थू बाई आगे थू बाई आगे तुझ्या जगण्यावर आगे थू बाई आगे तुझ्या जगण्यावर तू आगे बाबासाहेबांना विसरली उद्याची पिढी होईल उद्याच्या पिढीत होईल बैमानांची पिढ्यात होईल आणि ज्यांनी सोडले बाबासाहेबांच्या चळवळीला त्या साऱ्यांची गिनती हिजऱ्यात होईल संविधानाचं पुस्तक हातात
संविधानाचं पुस्तक हातात भीमराव बसला हे आणि शेवटचे धोरण तिथं सादर करतो आपल्या 15 श्रोतांच्या आपण कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. परंतु अगोदर बहुदिवस ब्रह्म परिषदेचा कार्यक्रम आदरणीय बंदेजी प्रियानंदी बंदेजी यांनी घेऊन आलो. 4 वेळी त्यांच्या शेवटी सादर करतो येतो. सर्वसाधारण यांच्याकडून 200 रुपयाची भेट पार्टी आपण ते धम्माच्या काजा बयान करतो हा इतिहास घडलेला ताजा सदैव पडतात जे समाजाच्या काजा घडलेला इतिहास सांगतो तुम्हाला ताजा आणि वंदन करून मी हा माता नमवितो आणि त्रिवार वंदन माझे भयानंद दिला कारण त्यांनी एवढी मोठी परिषद चालू केली माझ्या बांधवांना फार मोठी गोष्ट म्हणून या प्रभावावरती अरे मारीला प्रभाव अरे या प्रभावावरती अरे मारीला प्रभाव आज रमर जाणे हे शहर आली बोला 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 अरे पै आनंद नाव त्यांचे पै आनंद या गाण्यामध्ये म्हणजे गावाचं सुद्धा नाव अरे अरे झाले हे राम अरे हे राम आज झाले हे राम पै आनंद नाव पै आनंद हे सर्व तुमच्या सर्वांचं माझ्या माध्यमावर सिंहाचं गाठा इथे 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 आणि भविष्यात खूप मोठी वास्तू इथे निर्माण होईल मोठे मोठे विद्यार्थी इथून घडतील हाच मानस आमच्या पंत भैयानंदीचा एक मला जोरदार टाळा भेटण्याचं स्वागत केलं कारण माझ्या बांधवांनो अरे पै आनंद नाव त्यांच्या फळाला आले फळाला आले
ब्रह्म परिषदेचे आयोजन केले चळवळाची बघा चाले बडा नाही भाई बडा यार बडा भी मानी करू सदा चळवळ बघा त्यांची चाले अर्जुन कांबळे यांच्याकडून 100 रुपये पार्टी आभारी आहे सदा चळवळ बघा सदा चळवळ बघा नैतिक मस्ती यांच्याकडून 100 रुपये सदा चळवळ बघा भगवंतांची चाले सदा चळवळ बघा भगवंतांची चाले आणि भीत नाही असे रोग बोले नाही असे आणि संपूर्ण धम्मसेवा सेवक लातूर यांच्याकडून 500 रुपयाची भेट मिळाली पार्टी आभारी आणि सदा चळवळ त्यांची बघा झाले सदा चळवळ त्यांची वंदेजी इतके लोकांचं प्रेम आहे तुमच्यावर आणि त्यापैकी मी सुद्धा आणि इतक्या लोकांचं प्रेम तुमच्यासोबत